साई माई सकाळ भावांनो. तर निघालो आम्ही. आज पण आम्हाला खूप लेट झालाय आणि आम्ही ब्लॉग पण खूप लेट स्टार्ट केलाय. वाजले आता 8:30-9 वाजायला आले आता. कारण की आपल्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती ना भावांनो. काय करणार. कारण की मी काल खूप थकलेलो. एडिटिंग केली, आपली जी रील्सची पोस्ट केली आणि मग झोपूनच गेलो आणि उठलो पण लेट. थंडी एवढी ना काय सांगू तुम्हाला. तर आता आम्ही चालतोय गोटीगाव. पहिला खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन करूया. तिथेच गोटीगावमध्येच आहे ते मंदिर. तिकडे दर्शन करूया आणि मग आपल्या हॉल्टसाठी निघूया. जय साईला. गोटीगावचं मार्केट आहे. ऍपल वाला ऍपल खाते. शांती 40 रुपये पावशेर. 4 हा एवढं झालं एवढं. मी आखिल येते. भावांनो आता आम्ही आलोय गोटीगावच्या खंडोबा मंदिरमध्ये. तर दर्शन करूया. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार आनंदाचा एअरपोर्ट. बघा दर्शन करूया. दर्शन झालंय. आता निघूया. आता नाश्ता यायचा पण बाकी आहे. हॉल्ट पण आपला अजून खूप लांब आहे इथून.
भावांनो, आपल्या नाश्त्याची तर भावांनो आपला नाश्ता पण झालाय. तर आम्ही निघालो रिटर्न आपल्या हॉल्टसाठी. तर भावांनी आपल्याला हे बांधून दिले. ऊन लागतं म्हणून. तर पहिला तर थंडी वाजत होती. 10:30-11 वाजायला लागले तर ऊन यायला लागलं. तर तुला राहू दे, काढू कशाला आता. आम्ही निघाले हॉल्टसाठी. भावांनो ज्यूस प्यायला चाललेलो ऊसाचा. या पवित्र सोहळ्यानिमित्त माऊलींच्या रथाचे काम प्रगती पथावर असून रथाच्या इतर साहित्यांकरिता तसेच श्री माऊलींच्या पादुकांकरिता लोकवर्गणी गोळा करावयाची असून पंचक्रोशीतील तमाम वारकरी तर भावांनो शिर्डी फक्त 100 किलोमीटर. सुकून सुकून आणि खूप सुकून. तर साईराम. तर भावांनो पोचलोय आम्ही हॉल्टवर. फ्रेश होऊया, जेवूया, मग तुम्हाला भेटूया. साईराम. तर साईराम भावांनो, आम्ही निघालो आपल्या रात्रीच्या हॉल्टसाठी. दादा तुमचं नाव काय? सॉरी सुदाम. सुदाम पाहिजे तर मग चाय पिले. खूप रावस चाय, 1 नंबर चाय आहे. आम्ही दरवर्षी इकडेच थांबतो. घ्या माने सरकार, घ्या जयदीप चाय. अजून काय? बिस्किट बी द्या. बिस्किट बिस्किट पण खाणार तुम्ही? ओके ठीक आहे. दादा एक काम करा ना, ड्रायफ्रूट वाला नाही. मस्त अंकल. बिर्याणी चाय बोल राहिला. मला डालो ना थोडा. बाय किस क्या हुआ अन्ना, हसरा क्यों है? क्या हुआ कल्ली? आज स्पॉट बहुत नजदीक है वाला. मजा आ गई ना. मजा आ गई. पानी नहीं पीना भाई तू. राम थंडी वाजते की नाही? आज जरा स्पॉट जवळ होता ना. तर थंडी नाही वाजते तुला? नाही मला वाजते, तुला थंडी नाही वाजते. जास्त नव्हती ना थंडी म्हणून नाही वाटत. आता रात्री वाढणार, आता नाही. आता एसी बंद. नो आपला अण्णा भाऊ काहीतरी बोलतोय, तर ऐका त्याचं. ए गायस, माने भाईला सकरपाय करा. सकरपाय आणि सकरफाय. वाव. वाव. तर भावांनो आज आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलोय. पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी आहे. तर जेवूया, मग आपल्या ब्लॉगला एंड करूया. चला मग. तर भावांनो आपलं जेवण वगैरे पण झालंय. आपली शूट पण झाली आहे. आता आपण एडिटिंग करूया, आपला चार्जिंगला फोन लावूया आणि या ब्लॉगला प्लीज एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर.
जय साईनाथ.